हॅलो स्टुडंट्स, आपण पाहत आहोत इयत्ता 8वी सब्जेक्ट सायन्स चॅप्टर नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर. या लेसनचा हा तिसरा व्हिडिओ आहे. या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की व्हॉट इज मॅटर, हाऊ द मॅटर इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ state of matter and also on the basis of element, mixtures and compounds. Also in the second video we have seen the differences between elements, compounds and mixture. Now we'll start with the types of element. As you can see in the PDF, एलिमेंट्सचे सुद्धा प्रकार आहेत, कंपाऊंड्सचे सुद्धा प्रकार आहेत आणि मिक्सचर्सचे सुद्धा प्रकार आहेत. आता एलिमेंट्सचे प्रकार पाहताना त्याच्यामध्ये आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. तर मी आता दिलेल्या इथल्या ॲक्टिव्हिटीज एक्सप्लेन न करता डायरेक्ट एलिमेंट्स म्हणजे काय ते तुम्हाला सांगते. टाईप्स ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय या भागाकडे आपण जाऊयात. की इन डे टू डे लाईफ वी सी मेनी सबस्टन्सेस आणि त्या प्रत्येक जो सबस्टन्स असतो त्याची काही फिजिकल प्रॉपर्टीज असतात आणि त्या फिजिकल प्रॉपर्टीजवरून त्या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन हे केलं जातं. तर हे जे क्लासिफिकेशन आहे ते 2 भागांमध्ये क्लासिफिकेशन आहे. दॅट इज मेटल्स अँड नॉन मेटल्स. याचं ॲक्च्युली आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये धड्यामध्ये पूर्ण लेसन आपल्याला पाहायचं आहे. तर जेवढेही एलिमेंट्स आहेत की द सबस्टन्सेस दॅट फाउंड नॅचरली, त्यांचं क्लासिफिकेशन हे मेटल्स आणि नॉन मेटल्स या 2 गटांमध्ये केलेलं असतं. की ज्या एलिमेंट्सला शायनी सरफेस आहे, ज्या एलिमेंट्सला लस्टर म्हणजेच चकाकी आहे, मेलॅबिलिटी आहे, म्हणजे त्यांना जर आपण हातोडीनं त्याला जर आपण फ्लॅट केलं तर त्याचा पत्रा होतो, दॅट इज मेलॅबिलिटी. सोनोरिटी, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या साधारण मेटल्सच्या असतात. जसं की सोनं आहे, चांदी आहे, तांबं आहे, लोखंड आहे, यांना ह्या प्रॉपर्टीज आहेत की त्यांना ते हार्ड असतात, अतिशय स्ट्रॉंग असतात, ते मेलॅबल असतात, ते डक्टाईल असतात, ते त्यांना सोनोरिटी असते. तर ह्या सगळ्या मेटल्सच्या प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर येईल डक्टिलिटी म्हणजे त्यांचं आपल्याला तार करता येते. अशा ह्या प्रॉपर्टीज आहेत. आणि याच्या विरुद्ध ज्यांच्यामध्ये डक्टिलिटी नाही, ज्यांच्यामध्ये मेलॅबिलिटी नाही, जे शायनी नाहीत, असे जे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे नॉन मेटल्सचे असतात. मग नॉन मेटल्समध्ये हे जे कार्बन आहे किंवा ऑक्सिजन आहे हे सगळे नॉन मेटल्समध्ये येतात. आणि अजून एक त्यांचा प्रकार आहे, अजून तिसरा प्रकार आहे, तो आहे मेटलॉइड्स, ज्याच्यामध्ये मेटलचे पण गुणधर्म आहेत आणि नॉन मेटलचे पण गुणधर्म आहेत. जसं की आर्सेनिक, सिलिकॉन हे जे एलिमेंट आहेत हे मेटलॉइड या कॅटेगरीमध्ये येतात. तर या टाईप्स ऑफ एलिमेंट हा जो भाग आहे तो डिटेलमध्ये आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यावर जास्त भर न देता वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द टाईप्स ऑफ कंपाऊंड्स. सी, आता टाईप्स ऑफ कंपाऊंड्समध्ये आपल्याला मुख्यत्वे करून 2 गोष्टी लक्षात घ्यायच्यात. कंपाऊंड्सचे सुद्धा 2 प्रकार आहेत. इथे तुम्हाला मी अंडरलाईन करून दाखवते आहेत. तर ते प्रकार आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा त्यांना म्हणायचं कार्बन कंपाऊंड्स, आणि दुसरं आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय ते पाहूयात. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे जे पदार्थ प्लांट ओरिजिन किंवा ॲनिमल ओरिजिनपासून मिळतात त्यांना म्हणायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा कार्बन कंपाऊंड. जसं की पेपर आहे, हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड. पेपर कशापासून बनतात तर झाडांपासून बनतात. ठीक आहे. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय तर साधारण ते कृत्रिमरित्या तयार केलेले असतात किंवा जे मिनरल ओरिजिन असतात, खनिजांपासून ते आपल्याला मिळतात. जसं की मीठ हे एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तर इथे हा जो प्रयोग आहे ह्या प्रयोगाबद्दल मी तुम्हाला सांगते. एक इव्हॅपोरेटिंग डिश घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे जे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला इथे दाखवलेले आहेत, सांगितलेले आहेत, ते घ्यायचेत आणि त्यांचं कंप्लीट बर्निंग करायचं. जसं की कॅम्फर म्हणजे कापूर आहे, वॉशिंग सोडा आहे, ब्लू विट्रिऑल म्हणजेच कॉपर
सल्फेट आहे, शुगर आहे, ग्लुकोज आणि युरिया असे पदार्थ घ्यायचे आणि त्यांचं कंबशन करायचं, म्हणजे त्यांना स्ट्रॉंगली हिट करायचे. आता स्ट्रॉंगली हिट केल्यानंतर जे सगळे गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट झाले. आता जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, जेव्हा आपण त्यांना स्ट्रॉंगली हिट करतो, गरम करतो, डायरेक्ट हिट करतो, तेव्हा ते गॅसमध्ये कन्वर्ट होऊन जातात. म्हणजे ते त्यांचा थोडक्यात धूर होतो असं म्हटलं तरी चालेल आपण. आणि जर त्यांचं अर्धवट ज्वलन जर झालं, इनकम्प्लीट कंबशन झालं, तर तिथे ब्लॅक रेसिड्यू तिथं राहत असतो, ब्लॅक रेसिड्यू राहतो. असे जे पदार्थ असतात ते ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, कारण जो ब्लॅक रेसिड्यू राहतो तो कार्बन असतो. साधारण लाकूड घ्या, लाकडाला जर अर्धवट लाकूड जळालं तर काय होतं, काळा कोळसा आपल्याला मिळतो. कोळसा इज कार्बन, म्हणजेच हा एक ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. पेपर जाळला बघा, अर्धवट पेपर जळाला तर आपल्याला काळा पेपर तयार होतो, दॅट इज अ कार्बन. म्हणजे ज्या पदार्थांचं कंप्लीट बर्निंग झाल्यानंतर ते गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होतात, किंवा किंवा इनकम्प्लीट कंबशन म्हणजे अर्धवट ज्वलन झाल्यानंतर मागे ब्लॅक रेसिड्यू राहतो, अशा पदार्थांना म्हणायचं ऑर्गॅनिक सबस्टन्सेस ऑर कार्बन कंपाऊंड्स असं म्हटलं तरी चालेल, किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग असे कोणते कोणते आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, हायड्रोकार्बन्स, हे जे आहेत हायड्रोकार्बन्स म्हणजे पेट्रोल, कुकिंग गॅस, हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. मग आता इनऑर्गॅनिक किंवा अजून पुस्तकामध्ये ही पण उदाहरणं आहेत. कॅम्फर म्हणजे कापूर आहे, साखर आहे, ग्लुकोज आहे, युरिया आहे, हे सगळे काय आहेत, इनऑर्गॅनिक. म्हणजे इथे तुम्हाला उदाहरणामध्ये जे दिसतंय, कापूर आहे, साखर आहे, ग्लुकोज आहे आणि युरिया आहे, हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स येतील. कारण त्यांचं कंप्लीट, आता जसं की कापूर बघा, त्याला आपण कंप्लीट बर्न केलं, आरतीला आपण कापूर वापरतो, काय होतो, तो कम्प्लिटली बर्न होऊन त्याचा तो गॅसियसमध्ये कन्वर्ट होतो. आणि तो जर अर्धवट जळाला तर आपल्याला ब्लॅक रेसिड्यू मिळतो. आले लक्षात? म्हणजेच कार्बन कंपाऊंड्स ऑर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर द कंपाऊंड्स विच आर derived from plant or animal origin, and when on complete burning they convert into gaseous state, or on incomplete combustion अर्धवट ज्वलनातून ते ब्लॅक रेसिड्यू फॉर्म करतात. हे आपल्याला या ॲक्टिव्हिटीमधून लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड. बघा, द कंपाऊंड्स दॅट डिकम्पोज ऑन स्ट्रॉंग हिटिंग टू लिव्ह रेसिड्यू बिहाइंड आर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे हे जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात त्यांना कितीही स्ट्रॉंग हिट केलं तरीसुद्धा ब्लॅक सबस्टन्स किंवा ब्लॅक म्हणा किंवा रेसिड्यू हा राहतच असतो. ठीक आहे. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला कंप्लीट बर्निंग केलं तर ते गॅसमध्ये कन्वर्ट होतात, ऑर इनकम्प्लीट केल्यावरच त्यांचा ब्लॅक रेसिड्यू राहतो. परंतु जे इनऑर्गॅनिक आहेत ते कंप्लीट बर्न केल्यानंतर रेसिड्यू राहतो. जसं की मीठ आहे, किंवा आपल्या घरामध्ये जो सोडा आहे, रस्ट, दॅट इज ब्लू व्हिट्रिऑल, लाईमस्टोन, हे जे सगळे आहेत हे सगळे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे, जे स्ट्रॉंग हिट केल्यानंतरही रेसिड्यू राहतो. आता पुढचा कंपाऊंडचा प्रकार आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड. यू कॅन सी हिअर कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. आता कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे कुठले आहेत, आपण डे टू डे लाईफमध्ये हे वापरतो. जसं की क्लोरोफिल पिगमेंट आहे, हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये आहे, व्हिटॅमिन B12 म्हणजे सायनोकोबॅलमाइन, हे व्हिटॅमिन B12 आहे. ह्यांना कॉम्प्लेक्स कंपाऊंड असं म्हटलं जातं. मग यांना कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर का म्हणायचं किंवा यांना कॉम्प्लेक्स कंपाऊंड का म्हणायचं, पहा. वेट अ मिनिट. The molecules of compounds have a complex structure formed by many atoms, and in the center of this structure the metal atoms are present. म्हणजे यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कशामुळे येतं तर वेगवेगळे म्हणजे अनेक ॲटम असतात आणि त्या ॲटमच्या मध्यभागी एक मेटल असतो.
जसं की क्लोरोफिल जे आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, हा मेटल आहे. हिमोग्लोबिनमध्ये आयर्न आहे. विटॅमिन B12मध्ये कोबाल्ट आहे. आणि म्हणून हे जे कंपाऊंड्स आहेत हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स या कॅटेगरीमध्ये येतात. आणि हे जे सगळे व्हेरियस ॲटम्स इन अ मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड्स आर जॉईंड बाय अ केमिकल बॉन्ड्स. केमिकल बॉन्ड्स आपण जस्ट सुरुवात झालेली आहे की ॲटम कसे व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी, स्टेबल होण्यासाठी कसे बॉन्ड तयार करताचे प्रकार आपल्याला पुढे पाहायचेच आहेत. परंतु हे आपण लक्षात ठेवूयात की कंपाऊंडचे प्रकार पहा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दॅट मीन्स द कंपाऊंड्स विच आर डिराईव्ड फ्रॉम किंवा जे वनस्पती आणि प्राण्यांपासून बनलेले असतात, ज्यांच्या कंप्लीट कंबशनमुळे ते गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होतात आणि इनकम्प्लीट कंबशनमुळे ते ब्लॅक रेसिड्यू ठेवतात, त्यांना म्हणायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कॅम्फर, कापूर, शुगर, ग्लुकोज, युरिया, प्रोटीन्स, हायड्रोकार्बन्स, दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि इनऑर्गॅनिक कोणाला म्हणायचं तर ऑन द बर्निंग, ऑन स्ट्रॉंग बर्निंग ऑर अ कम्प्लीट कंबशन दे लिव्ह बिहाइंड अ रेसिड्यू. रेसिड्यू हा राहतो, त्यांना म्हणायचं इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. जसं की सोडा आहे, मीठ आहे, ब्लू विट्रॉल आहे, लाईमस्टोन आहे. म्हणजे हे खनिजांपासून, खडकांपासून आपल्याला मिळतात. आणि तिसरा प्रकार आपण पाहिला कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स दॅट इज हिमोग्लोबिन, विटॅमिन B12, क्लोरोफिल, की ज्यांच्या मॉलिक्यूलमध्ये एक मेटल ॲटम असतो. आणि हा कोणता असतो हे सुद्धा सगळं लक्षात ठेवायचं आहे. क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम मेटल आहे, हिमोग्लोबिनमध्ये आयर्न मेटल आहे. त्याचबरोबर विटॅमिन B12 सायनोकोबालमाइन याच्यामध्ये कोबाल्ट हे मेटल आहे. आणि म्हणून ते हेवी कॉम्प्लेक्स असं त्यांना म्हटलेलं आहे. सो दिस वॉज ऑफ कंपाऊंड्स. आता नेक्स्ट आपण जातोय दॅट इज द टाईप्स ऑफ मिक्सचर्स. आता टाईप्स ऑफ मिक्सचर्स पाहताना एकच मिनिट, आय एम जस्ट स्क्रीन मी थोडीशी वर घेते. ओके. टाईप्स ऑफ मिक्सचर्स पाहत असताना आपल्याला इथे तुम्हाला ठळक पद्धतीने जे दिसतंय होमोजेनस मिक्सचर्स अँड हेट्रोजेनस मिक्सचर्स, ह्या दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्याच्यावरच सगळे प्रकार हे ठरलेले आहेत. होमोजिनियस मिक्सचर्स म्हणजे की जे एकमेकांमध्ये एकदम एका फेज सारखेच असतं. म्हणजे आता होमोजिनियस, हेट्रोजेनस हे पाहण्यासाठी आपल्याला फेज ही एक शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता साधं उदाहरण घ्या की जसं आपण म्हणूयात शुगर सोल्युशन म्हणजे साखर आणि पाणी, हे होमोजिनियस मिक्सचर आहे. कॅन यू से म्हणजे जेव्हा आपण साखर विरघळवतो पाण्यामध्ये, आपल्याला साखर त्याच्यामध्ये दिसते का? आपल्याला फक्त सोल्युशन, आपल्याला फक्त वॉटर दिसतं. म्हणजे ती साखर त्या पाण्यामध्ये इतकी एकत्र मिक्स झालेली असते, वी कॅनॉट सी दॅट. सो दिस इज अ म्हणजे ते एका सिंगल फेजमध्ये आहे. जरी शुगर इज अ सॉलिड, इट गेट डिझॉल्व इन लिक्विड वॉटर अँड दे फॉर्म अ सिंगल फेज. असे जे सिंगल फेज करणारे जे मिक्सचर्स आहेत त्यांना वन फेज मिक्सचर्स दॅट इज होमोजिनियस मिक्सचर्स म्हणायचं. अँड वेन द कंपोनंट्स ऑफ अ मिक्सचर्स आर डिस्ट्रीब्युटेड इन 2 or more phases, then it is called as a heterogeneous mixture. जसं की आपण माती आणि पाणी मिक्स करतो. मातीचं जे पाणी असतं, पण पाण्यामध्ये थोडी माती टाकली, आपण जोपर्यंत त्याला स्टर करतो तोपर्यंत आपल्याला ते चहासारखं किंवा एक चॉकलेटी कलरचं पाणी दिसतं. बट आफ्टर सम टाईम when that water gets settle, we see that the small particles of soil are settle at the bottom of that water. So this is a heterogeneous mixture. Homogeneous mixture means they become one, that is a single phase we see. So these are the two types of mixtures, that is homogeneous mixtures and heterogeneous mixture. मग आता त्याचे प्रकार पण भरपूर आहेत बघा. इथला भाग आपण पाहतोय. All the particles of a solid that stay together or are in the same container constitute a single phase, that is a heap of a stone.
म्हणजे सगळे एका गठ्ठ्यातले किंवा एका ठिकाणचे पार्टिकल जे एका फेजमध्ये असतात त्याला म्हणायचं सिंगल फेज पार्टिकल. जसं की दगडांचा एक हे आहे, ढीग आहे, तर दॅट इज अ सिंगल फेज. Heap of a stone. Liquid substance along with all the soluble substance dissolve in it together constitute a single phase. For example, sea water. समुद्राचं पाणी हे सुद्धा एक सिंगल फेज लिक्विड आहे. जरी त्याचा क्षार असले आपल्याला ते दिसत नाही, आपल्याला ते वॉटरच दिसतं. लक्षात आलंय? सो दिस इज ऑल्सो वन एक्झाम्पल, दॅट इज अ sea water. A liquid or all the drops of present together in same container or in the same container constitute a single phase. जसं की पावसाचं पाणी, रेन ड्रॉप्स, that is also single phase. The liquid present together or in the same container but not mixed with each other constitute a separate phase. For example, oil and water. All the gases present together constitute a single phase, that is air. आता इथे दोन उदाहरणं सोपी दिलेली आहेत. हवेमध्ये अनेक वायू आहेत, पण कॅन यू सेपरेट येस दिस इज नायट्रोजन, दिस इज ऑक्सिजन, दिस इज CO2? नो, इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. परंतु जर तुम्ही गॅस, ऑइल आणि वॉटर जर घेतलं, तेल आणि पाणी घेतलं, तर वी सी द कम्प्लीट डिफरंट 2 layers ऑफ ऑइल इज ऑन द वॉटर. सो इट इज नॉट अ होमोजिनियस मिक्सचर. सो होमोजिनियस ऑर वी कॅन से इट इज नॉट ऑफ सिंगल फेज. मग सिंगल फेज मग ती सॉलिडची पण असू शकते, लिक्विडची पण असू शकते, गॅसची पण असू शकते, की ज्याच्यामध्ये जो काही भाग आहे तो एकाच फेजमध्ये आहे. सो असे जे कंपोनंट आहेत की जे एकाच फेजमध्ये आहेत त्यांना म्हणायचं होमोजिनियस मिक्सचर. जसं की आपण नेहमी म्हणतो द एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर. सो दिस इज द मिनिंग ऑफ होमोजिनियस मिक्सचर. ओके, आता हे दोन लक्षात आले टाइप्स ऑफ मिक्सचर, दॅट इज होमोजिनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर्स. बेस्ड ऑन दिस आपल्याला त्याच्यातला पुढचा प्रकार पाहायचा आहे की हाऊ दे गेट डिफरन्शिएटेड इन द सोल्युशन. सी वेट, हाऊ दे गेट डिवाइड इन टू सोल्युशन, सस्पेन्शन अँड कोलाइड. आता इथे सुद्धा बऱ्याच ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. आधी आपण त्या ॲक्टिव्हिटी डिस्कस करूयात थोड्याशा. आता इथे पहा, इथे या पाण्यावर बिकर घ्यायला लावलेले आहेत. एका बिकरमध्ये पाणी आणि वाळू घ्यायला लावली आहे. एका बिकरमध्ये ब्लू विट्रिऑल आणि पाणी घ्यायला लावलेलं आहे आणि एकामध्ये ब्लू विट्रिऑल आणि सँड घ्यायला लावलेली आहे. तर आणि त्यांना हलवायला सांगितलेलं आहे. तर इथं सिंगल फेज कुठं तयार होणार आहे? सिंगल फेज एकाच फेजमध्ये कुठे असणार आहे? तर ते असणार आहे ब्लू विट्रिऑल अँड वॉटर. कारण वाळू आणि पाणी तर मिक्स होऊ शकत नाही, किंवा ब्लू विट्रिऑल आणि सँड हे सुद्धा त्यांचं होमोजिनियस मिक्सचर असू शकत नाही. मग इथे होमोजिनियस मिक्सचर हे ब्लू विट्रिऑल आणि पाण्याचं होऊ शकतं. आता नेक्स्ट इथे सुद्धा पुन्हा एक ॲक्टिव्हिटी आहे. वेट अ मिनिट, म्हणजे ॲक्टिव्हिटीज पण लक्षात घ्या तुम्हाला. त्या ॲक्टिव्हिटीज थ्रू आपल्याला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता इथे सुद्धा एकच मिनिट, आय एम जस्ट स्क्रोलिंग द स्क्रीन. या इथे पण 3 बिकर घेतलेल्या सांगितलेत. एकात कॉमन सॉल्ट 10 ग्रॅम कॉमन सॉल्ट, दुसऱ्या याच्यामध्ये लाकडी भुसा सॉडस्ट सांगितलेला आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये दूध टाकायला सांगितले 10 ml आणि 10 ग्रॅम भुसा आणि 10 ग्रॅम मीठ. या प्रयोगावरूनच आपल्याला पुढच्या गोष्टी लक्षात येणार. आणि त्याच्या 3ही बिकर्समध्ये 100 ml आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 प्रयोग करायचे आहेत. एकामध्ये 2 प्रयोगांमध्ये आपल्याला असं करायचं आहे की त्याच्यामध्ये आपला हा पेपर टाकायचा आहे, जो फिल्टर पेपर असतो. त्या फिल्टर पेपरने आपल्याला त्याचं फनेल करून ते फिल्टर करायचं आहे. आणि दुसरं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये लाईट पास करायचं आहे. तर आता या प्रयोगाचे काय ऑब्झर्वेशन्स असणार आहे आणि त्या ऑब्झर्वेशन्सवरून आपल्याला शिकायचं आहे. वी आर गोइंग टू लर्न अबाउट सोल्युशन, सस्पेन्शन अँड कोलाइड. ह्या 3 बाबी आपल्याला शिकायच्या आहेत. पहा,
आता सोल्युशन म्हणजे काय? अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ 2 ऑर मोर सबस्टन्सेस इज द सोल्युशन. 2 किंवा म्हणजे सोल्युशनसाठी 2 पदार्थ लागतायत. तर पण ते मिक्सचर कसं पाहिजे? बेसिकली मिक्सचर होण्यासाठी मिनिमम 2 सबस्टन्सेस तर लागणारच आहेत. आणि जेव्हा ते 2 सबस्टन्सेस एकत्र असतील, होमोजेनियस असेल, तेव्हा ते सोल्युशन होतात, तयार करतात. म्हणजे पहिल्या बीकरमध्ये आपण जे मीठ आणि पाणी घेतलं, हे होमोजेनियस मिक्सचर आहे आणि म्हणूनच आपण त्याला काय म्हटलेलं आहे? आपण त्याला सॉल्ट सोल्युशन म्हटलेलं आहे. Salt solution. That component of a solution which is present in a larger proportion, it is called a solvent, and the other component which are in the less proportion than a solvent are called as a solute. आता आपण जे सॉल्ट सोल्युशन असं म्हणतो, सोल्युशन. मग हे जे सोल्युशन आहे, हा सोल्युशन लिहिण्याचा शॉर्टकट आहे. सोल्युशन हे 2 कंपोनंट्सने बनलेलं आहे. दॅट इज सॉल्व्हंट आणि सोल्यूट. आता जेव्हा आपण सॉल्ट सोल्युशन करतो, जे सगळ्यात मोठ्या प्रमाणात घेतो त्याला म्हणायचं सॉल्व्हंट. जसं की आपण पाण्यामध्ये मीठ, म्हणजे पाणी 1 ग्लास असेल तर मीठ 1 चमचा. तर जे जास्त प्रमाणात असतं त्याला म्हणायचं सॉल्व्हंट आणि जे कमी प्रमाणात असतं त्याला म्हणायचं सोल्यूट. त्यामुळे इथे पाणी जे झालं, वॉटर इज अ सॉल्व्हंट, आणि इथे जे सॉल्ट आहे ते सोल्यूट असणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे सॉल्ट आणि सॉल्व्हंट मिळून जे तयार होतं त्याला आपण सोल्युशन असं म्हणतो. म्हणजे बेसिक ते होमोजेनियस असलं पाहिजे. अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ 2 ऑर मोर compounds or substances is called as a solution. ठीक है. The process of forming a solution by mixing a solute in a solvent is called as a dissolution. म्हणजे अशा पद्धतीनं सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये आपण जे मिक्स करतो या प्रक्रियेला डिससोल्युशन असं म्हणतात. अकॉर्डिंग टू द स्टेट्स ऑफ द कंपोनंट सोल्युशनचे प्रकार आहेत. आता हे तुम्हाला पेपरला विचारले जातात. पहा, सोल्युशनचे प्रकार कोणते? तर पहिलं आहे ॲज अ सी वॉटर, समुद्राचं पाणी. ब्लू विट्रिऑल डिझॉल्व इन अ वॉटर. सॉल्ट डिझॉल्व इन अ वॉटर. शुगर सिरप आर द टाईप ऑफ सॉलिड इन लिक्विड. आता बेस लिक्विड आहे, म्हणजे हे सगळे सॉलिड पदार्थ कोणामध्ये मिक्स झालेत? लिक्विडमध्ये. म्हणजे सॉलिड इन अ लिक्विड टाईपचे सोल्युशन आहे. पहिला प्रकार झाला सॉलिड, म्हणजे शुगर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन, सी वॉटर समुद्राचं पाणी, ब्लू विट्रिऑल इन वॉटर, हे सगळे सॉलिड इन अ लिक्विड टाईप ऑफ सोल्युशन आहे. इन ॲडिशन द सोल्युशन कॅन ऑल्सो बी ऑफ द टाईप लिक्विड इन अ लिक्विड. लिक्विड टू लिक्विड पण असणार आहे. लिक्विड इन लिक्विड हे कोणते कोणते आहेत पहा. व्हिनेगर आपण जे घरामध्ये वापरतो. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड हे अतिशय स्ट्रॉंग ॲसिड आहे. त्याला डायल्यूट करण्यासाठी त्यात पाणीच टाकतो. म्हणजे ॲसिडही वॉटर आहे, लिक्विड आहे, आणि पाणी पण लिक्विड, म्हणजे लिक्विड इन अ लिक्विड. हे झालं दिस लिक्विड इन लिक्विड टाईप ऑफ सोल्युशन. आणि तिसरं आहे गॅस इन अ गॅस टाईप ऑफ सोल्युशन, म्हणजे की हवा. हवेमध्येच वेगवेगळ्या गॅसियस फॉर्ममधले वेगवेगळे गॅसेस आहेत. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ गॅस इन अ गॅस टाईप ऑफ सोल्युशन. म्हणजे आपण काय काय पाहिलं? त्याचबरोबर सॉलिड इन सॉलिड हा पण प्रकार आहे. सॉलिड इन सॉलिड त्याच्यामध्ये वेगवेगळे अलॉईज आहेत, जसं की अलॉईज लाईक ब्रास, स्टील, स्टेनलेस स्टील, हे सगळे आहेत. म्हणजे सोल्युशनचे प्रकार काय आहेत? सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड, गॅस इन लिक्विड, गॅस इन गॅस, सॉलिड इन लिक्विड अँड गॅस इन लिक्विड. हे लक्षात ठेवायचं आहे. सॉलिड इन सॉलिड अलॉईज, लिक्विड इन लिक्विड सल्फ्युरिक ॲसिड किंवा डायल्यूट ॲसिड्स, गॅस इन गॅस एअर. आता सॉलिड इन लिक्विड त्याच्यामध्ये सॉल्ट सोल्युशन, शुगर सोल्युशन, आणि गॅस इन लिक्विडचं जे उदाहरण आहे ते क्लोरिनेटेड वॉटर किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड ही त्याची उदाहरणं आहेत. की आपण म्हणतो ना क्लोरीन वॉटर, तर त्याच्यामध्ये क्लोरीन गॅस असतो आणि तो गॅस पाण्यामध्ये सोडला जातो. म्हणजे इथं गॅस इन लिक्विड हे विचारलं जातं. त्यामुळे हे एका फॉर्मॅटमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. एकच मिनिट, हे सगळं मी इरेज करते. जस्ट अ मिनिट.
just wait. Okay, let's move to the next. The composition of homogeneous mixture, that is to say solution, is a uniform throughout the bulk. If solvent is a transparent liquid, the solution is also transparent and it passes through a filter paper. आता इथे मघाशी इथे ज्या ॲक्टिव्हिटीज दिल्या होत्या त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एक असाही भाग होता की फिल्टर पेपरमधून आपल्याला ते फिल्टर करायचे. तर फिल्टर पेपरमधून जर आपण साखरेचे पाणी किंवा शुगर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन जर आपण फिल्टर केलं तर ते ऑटोमॅटिकली काय होणार आहे, फिल्टर होणार आहे. कारण फिल्टर पेपरचे ते इतकं एकत्र झालेलं असतं की आपण फिल्टर पेपरने मीठ आणि पाणी किंवा साखर आणि पाणी सेपरेट करू शकत नाही. त्याचबरोबर या सोल्युशनमध्ये जर आपण लाईट रेज हे केले तर लाईट रे आपल्याला सोल्युशनमध्ये दिसत नाही. त्याचबरोबर सोल्युशनमध्ये सॉल्वंटचा जो आता पाण्याचा कलरलेस आहे त्यामुळे शुगर सोल्युशन आपल्याला कलरलेस दिसतं, सॉल्ट सोल्युशन आपल्याला कलरलेस दिसतं. फिल्टरमधून फिल्टर केलं तर काय होणार आहे, फिल्टरमधून आपण हे फिल्टर केलं तर काय होणार आहे, तर ऑटोमॅटिक सगळंच काय होणार आहे, फिल्टर होणार आहे. वर साखर राहणार नाही किंवा वर मीठही राहणार नाही. आले लक्षात. आणि आपल्याला लाईट बीम त्याच्यामध्ये दिसणार नाही कारण की ते पार्टिकल म्हणजे ऑलरेडी लाईट ते ट्रान्सपरंट आहेत त्यामुळे पार्टिकल लाईट रे पुढे जातो. आता दिस वॉज अबाउट द सोल्युशन. नाऊ विल सी द सस्पेन्शन. आता इथे जो आपण प्रयोग केला त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी घेतलं. दुसरं होतं लाकडी भुसा आणि पाणी. In the second beaker in the above activity is a heterogeneous mixture of water and sawdust was formed. It is a mixture of liquid and solid. आता बेसिक हे हेट्रोजेनस मिक्सचर आहे, याच्यामध्ये 2 फेजेस आहेत. आपल्याला तो भुसा आणि पाणी हे सेपरेट दिसतं त्याच्यामुळे हे होमोजेनस मिक्सचर नाही, हे हेट्रोजेनस मिक्सचर आहे आणि म्हणून याला म्हणायचं सस्पेन्शन. आणि ते आहे लिक्विड इन अ किंवा सॉलिड इन लिक्विड. जेव्हा हेट्रोजेनस मिक्सचर असतं, हेट्रोजेनस मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड, मिक्सचर ऑफ लिक्विड अँड अ सॉलिड इज कॉल्ड ॲज अ सस्पेन्शन. अ हेट्रोजेनस मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इज कॉल्ड एज सस्पेन्शन. बघा सोल्युशनची काय डेफिनेशन आहे, होमोजेनस मिक्सचर ऑफ 2 or more सबस्टन्सेस. ते होमोजिनियस असलं पाहिजे तरच ते सोल्युशन असेल. आणि सस्पेन्शनमध्ये ते हेट्रोजेनस मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इज कॉल्ड ॲज अ सस्पेन्शन. सी, जसं की लाकडी भुसा. आता द डायमीटर ऑफ द सॉलिड पार्टिकल इन अ सस्पेन्शन इज लार्जर दॅन 10⁻⁻⁴ मीटर अँड देअरफॉर द लाईट कॅन नॉट बी ट्रान्समिट थ्रू इट. त्यांच्यातून लाईट रेज पुढे जात नाही. मोर एव्हर द सॉलिड पार्टिकल्स रिमेन ऑन द ऑर्डिनरी फिल्टर पेपर ॲज रेसिड्यू अँड देअरफॉर द लिक्विड अँड सॉलिड कंपोनंट्स ऑफ अ सस्पेन्शन गेट सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. आता जो फिल्टर पेपर आहे त्या फिल्टर पेपरचे जे छिद्र आहे त्याच्यापेक्षा जे या सॉलिड पार्टिकल्स मोठे असतात, त्यांचा डायमीटर मोठा असतो आणि म्हणून ते फिल्टर पेपरमधून गाळले जात नाही आणि म्हणून फिल्ट्रेशनने आपण सस्पेन्शन इझिली सेपरेट करू शकतो. तसं सोल्युशन आपण सेपरेट करू शकत नाही. हे ट्रान्सपरंट, सोल्युशन हे ट्रान्सपरंट असतं, सस्पेन्शन हे ट्रान्सपरंट असेलच असं नाही. आता पुढचा प्रकार आहे कोलाईड. आता इथे जी आपण ॲक्टिव्हिटी घेतली होती या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण 3 बेकर घेतले होते. पहिल्या ह्याच्यामध्ये जे कॉमन सॉल्ट आणि पाणी झालं त्याचं झालं सोल्युशन तयार झालं, बरोबर, त्याचं इथे सोल्युशन तयार झालं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये लाकडी भुसा आणि पाणी घेतलं त्याचं सस्पेन्शन झालं. आणि तिसरं होतं दूध आणि पाणी. दूध आणि पाणी हे जे सस्पेन्शन आहे याला कोलॉइड असं म्हटलेलं आहे. आता दूध आणि पाणी जेव्हा मिक्स होतं तेव्हा एक बल्की म्हणजे असं मिल्की एन्व्हायरमेंट आपल्याला आता असं धुसर दिसतं. थोडंसं आपल्याला लाईट पास झालेलं दिसतं, थोडं आपल्याला दिसत नाही. पहा, द मिक्सचर ऑफ वॉटर अँड अ मिल्क इज द थर्ड बीकर इन द अबाव ॲक्टिव्हिटी इज अ ट्रान्सलुसंट. म्हणजे त्याला ट्रान्सलुसंटला आपण म्हणूयात अर्धपारदर्शक असं आपण म्हणूयात. इट मीन्स दॅट द लाईट इज इन्सिडेंट ऑन द सर्फेस ऑफ दिस मिक्सचर. इट इज पार्शली ट्रान्समिटेड अँड पार्शली स्कॅटर्ड. ते काही प्रमाणामध्ये लाईट पास होतो, काही प्रमाणामध्ये तो दुधाचे पार्टिकल तो लाईट पसरवतात.
This is because the tiny particle of milk phase in this heterogeneous mixtures are dispersed evenly in water phase. आता इथे दोन फेजेस आहेत. वॉटर फेजमध्ये ते दुधाचे पार्टिकल स्प्रेड झालेले असतात आणि हे हेट्रोजेनस मिक्सचर आहे. are dispersed evenly in water phase and the diameter of this particle is around 10 raised to minus 5 meter. Such a heterogeneous mixture is called as a colloid. म्हणजे त्या पार्टिकलचा डायमीटर हा 10 raised to minus 5 मीटर इतका आहे आणि असे जे हेट्रोजेनस मिक्सचर आहे या मिक्सचरला म्हणायचं colloid. However, as the pores of the ordinary filter paper are larger than the colloid, the heterogeneous mixture cannot be separated. म्हणजे इथं काय झालेलं आहे, कोलॉइडचे पार्टिकल मोठे आहेत त्याच्यामुळे ते फिल्टरमधून आपल्याला सेपरेट करता येत नाही. आता मिल्क इज हे इटसेल्फ कोलॉइड, मिल्क हेच कोलॉइड आहे. So in it, the solid and liquid particles of protein, fats, etc. having a diameter around 10 raised to minus 5 meter are dispersed in the aqueous medium. Apart from this, there are some more type of colloids such as solid in gas, for example smoke, liquid in gas, for example fog and cloud. म्हणजे दुधामध्ये पाणी हे एक प्रकारचं लिक्विड इन लिक्विड टाईप ऑफ कोलाइड आहे आणि सॉलिड इन गॅसमध्ये स्मोक जो धूर आहे तो ह्या कोलाइडमध्ये आपल्याला दिसतं. त्याचबरोबर जे फॉग आहे, जे धुकं पडतं सकाळी पहाटे, ते लिक्विड इन गॅस टाईप ऑफ कोलाइड आहे. म्हणजे हे झाले कोलाइडचे प्रकार. लक्षात आलं आहे की ज्याच्यामध्ये आपण जे सेपरेशन आहे फिल्टर पेपरचं, ते फिल्टर पेपरचं फिल्ट्रेशन आपण करू शकत नाही आणि हे एक ट्रान्सलुसंट असतं, अर्धपारदर्शक माध्यम तिथं तयार झालेलं असतं. सो दिस वॉज अबाउट द colloids. So let us understand compounds. While studying the matter, we have seen that the element is a type of matter having the simplest composition. On inspection of the composition of three types compound and the mixture, it is learned that they are formed from the two or more units. Whether these units are in joint state with each other or a separate decides whether a matter is a compound or a mixture. म्हणजे बेसिक आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या मॅटरमध्ये एकाच प्रकारचे ॲटम असेल तर ते एलिमेंट आहे. सेम प्रमाणामध्ये दोन घटक असतील तर त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. आणि समजा एखाद्या सबस्टन्समध्ये वेगवेगळे ॲटम्स म्हणजे एकाच सारखे जर ते ॲटम्स नसतील की मॉलिक्युल्स नसतील तर ते डेफिनेटली मिक्सचर आहे. सो दिस वॉज अबाउट द टाईप ऑफ एलिमेंट, टाईप ऑफ compounds and type of mixtures. Hope you all have understood. Read the lesson or read the points and make your own notes which will help you for writing a various type of questions like the type, what are the types of solution, what are the types of mixtures, write the characteristics of solution. हे तेच आहे. इथे थोडंसं आपल्याला एक नोट्स वाईज आपल्याला मिळत नाही आणि म्हणून हे वाचून तुमच्या नोट्स काढा, नक्कीच तुम्हाला लक्षात राहील. थँक्यू.